गेल्या काही दिवसापूर्वी अकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश भाळसाखळे यांनी आकसापोटी व विरोधापोटी माझी व माझ्यासह 11 सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्षातून निलंबनाची जिल्हाध्यक्ष मांगटे पाटील यांना हाताशी धरून निलंबनाचे आदेश काढले। त्यामुळे मी याबाबत माननीय आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांना भेटलो आणि त्यांना ही सर्व गोष्ट लक्षात आणून दिली की आम्ही सर्व मंडळी यामध्ये बहुतांश लोकांनी विधानसभा मतदार झालेल्या विधानसभेच्या वेळेस उमेदवारी मागितली होती। त्या आकसापोटी यांनी अशा पद्धतीची कारवाई केली। वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीची अनुशासन समिती असते आणि अनुशासन समितीच्या माध्यमातून ही सर्व मंडळाच्या वतीने मंडळातून आलेली माहिती जिल्हा आणि जिल्ह्यावरून प्रदेशाला अशा पद्धतीने पाठवून ती अनुशासन समिती ही प्रत्येकाला तुमचं म्हणणं काय ते ऐकून घेऊनच निर्णय करते। पण या सर्व गोष्टीला बगल ठेवून आमदार भाळसाखळे साहेबांनी माननीय मांगटे पाटील जिल्हाध्यक्ष यांना हाताशी धरून आमच्यावर हेतुपुरस्पर निलंबनाची कारवाई केली। त्यामुळे आम्ही ही सर्व गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्यांना सांगितलं की ताबडतोब यावर अनुशासन समितीसमोर आमचं प्रकरण ठेवून ते मार्गी लावण्याशिवाय आमचे अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भाळसाखळे यांनी जे दर्यापूर मतदारसंघामध्ये युतीचा धर्म न पाळता कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या विरोधात प्रचार करून एक युतीचा उमेदवार कमी केला। त्यामुळे यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि ताबडतोब करण्यात यावी। त्यासाठी आम्ही येणाऱ्या 26 जानेवारी 2025 पासून माझ्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही इथं आमरण उपोषणाचं आयोजन केलेलं आहे। तरी सर्व तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ज्या लोकांवर अशा पद्धतीनं कारवाई केली गेली आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी हा पक्ष उभा केला, पक्षात मोठा करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, त्यांना हे अशा पद्धतीनं बायपास किंवा त्यांना पक्षातून त्यांचं नेतृत्व संपवण्याचा जिथं प्रयत्न झाला त्या सर्वांनी माझं असं आव्हान आहे की त्यांनी येणाऱ्या 26 जानेवारी 2025 रोजी माझ्या या आंदोलनात सहभागी व्हावं आणि या उपोषणाला तुमचे प्रेमरूपी आशीर्वाद द्यावे।